जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे पश्चिम येथील हिरानंदानी परिसरात ज्योतिरत्न फाउंडेशन ठाणे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एरोबिक्स क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवलेल्या मुलींचा गौरव व सत्कार करण्यात आला। एरोबिक्स क्रीडा प्रकारात देशासाठी अभिमानाची कामगिरी करणाऱ्या मुलींनी रशिया आणि दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवत भारताचा तिरंगा उंचावला। या यशस्वी खेळाडूंमध्ये युवी माधवी, याज्ञी घाडीगावनकर, अमूल्या राणे, यशवी भगत, निधी चौहान, तनुश्री राचुरू, धारिका जॉली, मायरा जॉली, पंथी पोकर, साची पटेल, सांची तावडे, अदिती वाल्मिकी, रिया अस्वार, अक्षता सरदेसाई आणि दिशा पालीवाल या खेळाडूंचा समावेश आहे। या खेळाडूंना रोहिणी गाडगीळ, FISAF इंडिया मुख्य प्रशिक्षक आणि संतोष खैरनार, FISAF अध्यक्ष यांचे मार्गदर्शन लाभले आहे। त्यांच्या प्रशिक्षणामुळे या खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे। कार्यक्रमात प्राचार्या निकिता मोतीराळे, सूरज सर, सुवर्णा एकबोटे तसेच पालकवर्ग आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी या मुलींच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे आयोजन श्री रत्नाकर नारायण मढवी आणि स्व ज्योतिताई रत्नाकर मढवी, संचालक ज्योतिरत्न फाउंडेशन ठाणे यांच्या पुढाकारातून करण्यात आले। महिला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलींचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले। आणि जिल्हा की त्यामध्ये एक आपली झलक निर्माण करणार वेगळी छबी पूर्ण भारतभर एक छबी सुरू झाला आणि त्या मुलीच्या कर्तृत्वावर आहे की आज जज म्हणून किंवा आज कोच म्हणून किंवा आज त्या छोटासा महिलांना की एकदम स्पोर्ट्स कॉम्पिटिटिव्ह सोडून देतो आणि एक फिटनेस अवेअरनेस त्याचं सध्याच्या जागेत एवढे गोष्टी होत आहेत माणसाला खास विशेष करून बॉम्बेच्या ठिकाणी मुंबईला सगळे सगळे लोकांच्या टायमावर धावणार असतात। तर त्यावेळेस पण जर मी एक संदेश देऊ शकतो 20 ते 25 मिनिटं स्वतःसाठी काढावी बुडीत येत आहेत असं नाही की महिलांनी जरी मोठी जात नाही तर त्यांच्याकडून काहीतरी प्रेरित होतो स्वतःच्या फिटनेस अवेअरनेसकडे लक्ष द्यावं आणि मॅडम नेहमी तुमच्या पाठीमध्ये असते कोणत्याही प्रोग्राम असो कुठेही जर त्या म्हटलं ना मॅडम तुम्ही आम्हाला फक्त ट्रेनिंग देऊन या की आम्ही सगळे महिलांना एकत्र येतो तर ते मॅडम आता रेडी आहे कारण की सी इज फ्री त्यावेळेस हात बांधलेले होते ते आता हात पक्षाने जसं असतं ना हां तसं ते आता हात पूर्णपणे मोकळे आहेत आणि ठाणे जिल्ह्यात तुमच्या पद्धतीने डेव्हलपमेंट करते आणि ॲज अ कोच म्हणून जेव्हा मी बघत असतो की कोच कधी समाधानी नसतं की कुठं ना कुठं त्यावेळेस मिस्टेक्स किंवा त्या गोष्टी काढायच्या एक कोचला ते एक अपेक्षा असते की याच्यापेक्षा बेटर काहीतरी राहतं तर नेहमीच मी रोहिणी काम वेटे करत असतो तुम्हाला सांगतो की काल जर जातं म्हणजे मुलींमुळे मी बोललो होतो की असं नाही मला काहीतरी नवीन पाहिजे कारण की जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्मवर जात आहे की ते जग खूप वेगळं आहे सारं तुम्ही मदर गेट रशियाचा हा मदर गेट एरोबिक्स तिथं दरवर्षी जेवढ्या स्कूल्स आहेत रशियन गव्हर्नमेंटच्या तर 1 मिलियन प्लेयर्स 35 होतात फक्त एरोबिक्स आणि पूर्णपणे सपोर्ट रशियन गव्हर्नमेंट करण्यात तर त्यावेळेस हा एक आमचं टार्गेट असेल फ्युचर एवढे 1 वर्ष की तोच प्रोजेक्ट आम्ही इंडियामध्ये लॉन्च करतो की सगळ्या शाळेतल्या सगळ्या खेळाडू म्हणजे CBC ICC नो ICC शेवटी त्या मुली
तर त्या सगळ्या शिक्षण अवेअरनेस प्रोग्राममध्ये त्या सर्टिफाय झालेल्या आम्ही कोचेस करतो. पण याच्यानंतर आम्ही बेस्ट खेळाडूंना सर्टिफाय करतात ठीक आहे. तर सगळ्यांना परत एक छोटासा कार्यक्रम, पण त्या कार्यक्रमातून एक मेसेज खूप मोठा जाईल की मुलींसाठी ही संघटना जे काम करते की सदैव तत्पर मुलींसाठी राहते. आणि एक फिटनेससाठी की फिट इंडियाच्या माध्यमातून फिटनेससाठी जे प्रोग्राम राबवायचे ते आम्ही ठाणे जिल्ह्यात ॲक्च्युली चालू केले. तर पहिल्यांदा मॅडम कामाळे की त्यांनी शॉर्ट नोटीसवर मी त्याला फक्त एक कल्पना दिली की असं आपण करू शकतो त्या मुलींसाठी. कारण की मुलींचा सत्कार मेडल सगळीकडे मिळतात, तर एक मॅडमनेच केलेला सत्कार तर काय दिला असतो त्यामुळे मॅडमने आम्हाला कुठेतरी त्या पद्धतीने मुलांना मोटिवेट करत हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. खेळ बाजूला आहे, पण नंतर त्याचा स्पिरिच्युअली एक त्याच्यात खास त्याचा प्लेस असेल सी इज द स्ट्रेंथ दॅट बिल्ड द नेशन. की तुम्ही एक स्ट्रेंथ आहे नेशनला बिल्ड करणार सगळ्यांना. त्यामुळे महिला दिनाच्या परत सगळ्यांना शुभेच्छा. महिला दिन हा रोजच असतो, पण एक प्राथमिक स्वरूपावर 8 मार्च की त्यावेळेस महिलांना विशेष सन्मान दिला जातो. मी सगळ्यापासून बघतोय की बऱ्याच रॅली निघताय सगळ्या गोष्टी महिला आज आणि त्यांचं जे गॅस इट्स फ्रीडम. तर सगळ्यांनी तो एक 8 मार्च हा दिवस त्यांचं जे लावलं की सगळ्यांनी पूर्ण वर्षभर एक फ्रीडमनी काम करावं. ही एक स्वातंत्र्य तुम्ही पारतंत्र्यात नाही आहे, पण असं पण नाही आहे की तुम्ही काय करू शकता त्याच्यावर कोणी ॲक्शन घेऊ नये. की सगळ्यांनाच परत महिला दिनाची शुभेच्छा आहे. आणि परत आता शेवटी थोडंसं ब्रेक आठवत आहे त्या महिलांचं पण मॅडमने समजावं द्यायला. वेलकम मॅडम. इकडे बसा ना मॅडम. आपल्याला प्राचार्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत या उत्सव मोतिराळे मॅडम आणि क्लॅप. अमूल्य बी क्लबच्या अध्यक्षा सौ सुवर्ण मॅडम, त्यांचं सुद्धा आपण सॉरी मी असं नाव घेते. प्रियाची मम्मी Girls, happy birthday. कॅमेरा चालू आहे. पीटीएरच एक कल्पना खूप जुनी होती, पण मुलींना एक स्तरावर देण्यासाठी
की ठाणे संघटनेने, ठाणे जिल्ह्याच्या एरोबिक संघटनेने आणि महाराष्ट्र एरोबिक संघटने आणि भारतीय एरोबिक संघटनेच्या माध्यमातून या खेळाडू की त्या आपल्याबरोबर सगळ्या इव्हेंटला होत्या. CBCच्या नॅशनल टॉपर्स आहेत त्या सगळ्या की एक आम्हाला गौरव म्हणून आम्ही त्यांचं एक सत्कार की सगळ्या खेळाडूंचा सत्कार इथं आज करतो. त्या सर्वांना इव्हेंट पुढे दिली आहे. तर मी प्रत्येक मॅडम आणि मणी मॅडम यांची विनंती असते की या मुलीचा सत्कार घ्यावा. तर त्यामध्ये इंडिव्हिज्युअल गटात की मागच्या वर्षी म्हणजे एक परिश्रम किती वर्षाला असेल एक इव्हेंट असतो. 4-5 वर्षापासून त्या कंटिन्यू ह्या मुली CBCसाठी एक असंच कोपऱ्यात कुठेतरी बसत होते. पण मागच्या वर्षी अचानक झालं कारण की ते सातत्य होतं. एरोबिक्स हा खेळ काय एका दिवसात करणार नाही आणि हा तुमच्या मम्मी पप्पा पालकांनी जो सपोर्ट दिला की त्यामुळे ते एक चांगल्या लेवलला तिथं होतं. तर इंडिव्हिज्युअल गटात पहिले ती मुलगी गेली होती मागच्या वर्षी सिल्वर मेडल होतं आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेला पण दुबईला आणि रशियाला तिथं गोल्ड मेडलिस्ट आहे अमूल्य राणे. एक मोमेंट आहे गुलाब. रशियाला जाऊन आले. रशियाला भारत देश बघा इंडिया. त्यानंतर इंटरनॅशनल प्लेयर सगळ्या इंटरनॅशनल आहेत कारण की त्यांच्याची क्वालिटी आहे. तर त्या गेल्या होत्या आणि त्यांचं मी सत्कार घेतो की अतिथी खूप सुंदर आवडे सांची तावडे. नाही साक्षी साक्षी पटेल. मी तर काय करणार मी मॅडमला विनंती करतो त्यांनी काही ती मागच्या वर्षी CBC मध्ये अंडर 14 आणि अंडर 19 याच्या ग्रुपला खूप त्याची मुलं आहे. मला नाव घ्यायची गरज नाही. सायरा आणि तिची पार्टनर कृती घ्यायची पण बरोबर. म्युझिक लावून ते साऊंड चालू आहे बघा फोन ते तिच्याकडे आहे ना कलेक्ट. त्यानंतर मला काही ज्या रेग्युलर मुली आहेत त्यांचं नाव आठवतात पण बाकीचे जे मुले आहेत अंडर 19च्या ग्रुपमध्ये आहेत. तर त्या खेळाडूंपैकी मॅडम थांबा ना. अक्षता अक्षता
ती हे बाळा, जर music पण आर्टिस्ट लावायला. एवढं छान. Artistic करत होते का? राधिका या की या, राधिका या की राधिका, please. आई. 4, 5, 6,